कैलासभाऊ देशमुख गोरठेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्ती दंगल। अच्युत टरके ठरला उमरी केसरी। उमरी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक कैलासभाऊ देशमुख गोरठेकर उर्फ केडी बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केडी हिट बॉस चषक भव्य कुस्ती दंगल उत्साहात पार पडली। अटीतटीच्या लढतींनी रंगलेल्या या स्पर्धेत पैलवान अच्युत टरके याने उत्कृष्ट कामगिरी करत उमरी केसरी किताब व मानाची चांदीची गदा पटकावली। यावेळी प्रवीण भाऊ सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली तर शिरीष भाऊ देशमुख गोरठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला। बालाजी जाधव यांनीही उपस्थित राहून मल्लांना प्रोत्साहन दिले। अंतिम मानाच्या कुस्तीत अच्युत टरके व रामा इंदूर यांच्यात रंगतदार लढत झाली। अच्युतने जोरदार डाव टाकत विजय मिळवला। विजयानंतर त्याला 1 किलो चांदीची गदा व रुपये 21,000 रोख देऊन सन्मानित करण्यात आले। द्वितीय क्रमांक साईनाथ उमाटे यांना रुपये 15,000 तर तृतीय क्रमांक हनुमंत बळेगावकर यांना रुपये 11,000 बक्षीस देण्यात आले। पंच म्हणून राजू पैलवान उमाटे व व्यंकट पैलवान गोरठेकर यांनी काम पाहिले। स्पर्धेचे आयोजन केडी बॉस मित्रमंडळ उमरी तसेच आकाश सैदमवार, नागेश बट्टेवाड, सचिन मंत्रीवाड व सहकाऱ्यांनी केले। जनतेचा आवाज 24/7 न्यूज नांदेड। आज आम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त आकाश सैदमवार व नागेश बट्टेवाड यांनी आणि आदरणीय सुधाकर दादा देशमुख असतील, विभूते साहेब असतील, आमचे कोडगावचे युवक मंडळी असेल, येताळे आणि या नियोजन करणारे केडी बॉस मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते असतील। आज भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणजे कुस्ती आहे आणि पहिल्या ऑलिम्पिक मध्ये आपला एक दरारा होता की कुस्ती म्हणलं की भारतीय संघ जिंकत होता, ते कुठेतरी कमी होत आहे। आजकालच्या युगामध्ये आपले युवक व्यसनाधीन होत चालले, परंतु आमच्या सर्व केडी बॉस मित्रमंडळानं मला सुचवलं की बाबा की आजच्या युवकांना कुस्तीकडे वळाव आणि कुस्तीचे प्रोग्राम ठेवाव। या आकाश असतील, नागेश बट्टेवाड असतील, सर्व मित्रमंडळांनी त्यांनी सगळं आयोजन केलं होतं। त्या हेतूने त्या कुस्तीमध्ये बाहेरून उत्तर प्रदेश मधून आले आणि आपल्या नांदेड जिल्ह्याचे 3 वेळेस जे माळेगावचे फेटे ज्यांनी पटकावलं, आज लास्टची कुस्ती बी त्यांनीच पटकावली। नांदेड जिल्ह्याचा पुरा उत्तर प्रदेशला नेता आला नाही, नांदेड जिल्ह्यामध्येच राहिला, त्याबद्दल सर्वांचे आणि इथे आयोजन केले त्या मंडळी आणि सर्व प्रेक्षक मंडळाचे मनापासून आभार मानतो। माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सगळ्यांनी येऊन मला शुभेच्छा दिल्या, मी तुमच्या ऋणात राहील, मी तुमच्या हमेशा प्रेमात राहील, एवढंच या ठिकाणी शब्द देतो। नायगाव भोकर असेल, मी बॉस नसेल, या युवकांच्या मित्र दोस्त सखा आहे, मी काही हे नाही ना एकच नाही। माझ्या वाढदिवसानिमित्त सगळ्या युवकांना एक प्रेरणा भेटाव। मी कोणतं व्यसन करत नाही, माझे युवक कोणत्या व्यसनापासून दूर राहावं आणि आपले शरीर हे देवानं दिले ते सगळ्यात मोठं वरदान आहे, त्याला जपून त्याच्यावर 6 ॲप 8 ॲप्स आणा आणि त्याच्यासाठी केडी बॉस तुमच्या सोबत कोणत्याही गोष्टी जिम असेल, तुम्हाला काय पुरवठा लागेल हे करायला केडी बॉस तुमच्या सोबत आहे।